ठाणे 2024च्या निवडणुकीचा निकाल वरवर पाहिला तर अगदी सरळ दिसतो. एका पक्षाचा स्पष्ट विजय. पण जेव्हा आपण आकड्यांच्या खोलात शिरतो तेव्हा एक वेगळंच कोडं समोर येतं. मतदान वाढलं, लोकांमध्ये नाराजी होती, तरीही निकाल इतका एकतर्फी कसा? असं नक्की काय घडलं? आज आपण याच कोड्याची उकल करणार आहोत. डेटाच्या आधारे या निकालामागची खरी कारणं शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या विश्लेषणाच्या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे थांबे घेणार आहोत. सुरुवात करूया 2024च्या निकालाने. त्यानंतर विरोधी पक्षाच्या गेल्या 30 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेऊ. मग मतदारांच्या मनात नक्की काय होतं ते समजून घेऊ. विरोधी पक्षाचा पराभव का झाला याची कारणमीमांसा करू. आणि शेवटी भविष्यात विजयासाठी कोणता आराखडा असू शकतो यावर एक नजर टाकू. तर पहिला टप्पा ठाण्याचा 2024चा निकाल. इथे आपण फक्त आणि फक्त आकड्यांवर बोलणार आहोत, कारण कोणत्याही राजकीय विश्लेषणाचा पाया हे आकडेच असतात आणि याच आकड्यांमधनं आपल्याला विजयाचं आणि पराभवाचं एक प्राथमिक चित्र स्पष्ट होईल. ठाणे हे केवळ एक शहर किंवा मतदारसंघ नाही. हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं शक्तिकेंद्र आहे. भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीनेही या जागेला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच इथला निकाल इतका महत्त्वाचा ठरतो. आता हे आकडे बघा. 2024मध्ये भाजपला मिळाली 51.85% मतं, म्हणजे एक स्पष्ट निर्विवाद विजय. पण खरी गोष्ट दडली आहे विरोधी मतांच्या आकड्यांमध्ये. शिवसेना, युबीटी आणि मनसे यांची मतं जर एकत्र केली तर हा आकडा जवळपास 45%वर पोहोचतो. याचा अर्थ अगदी सरळ आहे. विरोधी मतं 2 ठिकाणी विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला झाला. हे अगदी साधं गणित आहे. 58,253 विजयाचं हे मताधिक्य खूप काही सांगून जातं. आणि इथेच आपलं कोडं अधिकच गुंतागुंतीचं होतं. मतदानाची टक्केवारी वाढलेली, लोकांच्या मनात अनेक समस्या, तरीही एवढा मोठा विजय कसा शक्य झाला? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता वर्तमानातून थोडं इतिहासात डोकावूया, कारण 2024चा निकाल हा काही एका दिवसात घडलेला नाहीये. यामागे गेल्या 3 दशकांची एक मोठी कहाणी दडलेली आहे. या टप्प्यात आपण विरोधी पक्षाच्या या लांबच्या प्रवासाचा मागोवा घेऊ. हे आकडे पहा. 1999 आणि 2004मध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांची मतं 40%च्या जवळ होती. म्हणजे ते एक तगडं आव्हान उभं करत होते. पण या आलेखावरून स्पष्ट दिसतंय की 2009 नंतर याला कशी उतरती कळा लागली. 2014मध्ये तर हा आकडा कोसळून फक्त 8.71%वर आला आणि 2024मध्ये तर मुख्य विरोधी आघाडीचा उमेदवारच रिंगणात नव्हता. हे फक्त मतांचं गणित नाही, ही एका राजकीय शक्तीची हळूहळू झालेली घसरण आहे. हा तक्ता तर सगळं चित्रच आपल्यासमोर उभं करतोय. एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते, जसजशी काँग्रेसची मतं कमी होत गेली तसतशी भाजपची ताकद वाढत गेली. आणि विशेष म्हणजे 2024मध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक मतदान होऊनही भाजपची मतं कायम राहिली. यावरून एक गोष्ट पक्की होते, 2024चा निकाल हा अचानक घडलेला नाही, तर विरोधी पक्षाच्या हळूहळू झालेल्या घसरणीचा तो एक स्वाभाविक परिणाम आहे. बरं, आता राजकीय पक्ष आणि त्यांची मतं थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि थेट मतदारांकडे वळूया. ज्यांनी मतदान केलं त्यांच्या मनात नेमकं काय होतं, त्यांच्या समस्या काय होत्या आणि इतकी नाराजी असूनही त्याचा निकालावर परिणाम का झाला नाही? कारण मतदाराचा आवाज ऐकून घेणं ही लोकशाहीतील प्रत्येक नेत्याची आणि पक्षाची जबाबदारी आहे. माहितीपूर्ण सार्वजनिक संवाद हा आपल्या व्यवस्थेचा कणा आहे. तर मग ठाण्यातल्या लोकांना नक्की कोणत्या समस्या भेडसावत होत्या? या आहेत त्या प्रमुख 5 तक्रारी. पाण्याची टंचाई, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, रखडलेले प्रकल्प आणि वाढती महागाई. या सगळ्याच समस्या थेट दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या आहेत. खरं तर या समस्या सत्ताधाऱ्यांविरोधात कौल देण्यासाठी पुरेशा आहेत. जेव्हा आमच्या नळाला पाणीच येत नाही, तेव्हा नवीन रस्त्यांच्या आश्वासनांना काय अर्थ? हे एका मतदाराचं प्रातिनिधिक मत तिथली परिस्थिती अचूकपणे मांडतं. हे एक वाक्य मोठ्या घोषणा आणि लोकांच्या खऱ्या गरजा यांच्यातलं अंतर अगदी स्पष्ट करून जातं. आणि मग आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. जर मतदानाची टक्केवारी वाढली होती, लोकांच्या मनात इतका असंतोष होता, तर मग निकालात बदल का झाला नाही? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या निवडणुकीचं संपूर्ण सार दडलं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. ही निवडणूक मतदारांच्या भावनांवर नाही, तर रणनीतीच्या अचूकतेवर जिंकली गेली. कारण लोकांच्या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्यांना मतांमध्ये बदलण्यासाठी एक प्रभावी रणनीती लागते, एक यंत्रणा लागते.
आणि तिथेच विरोधी पक्ष कमी पडला. इथे दोन आघाड्यांच्या संघटनात्मक ताकदीतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला भाजपची बूथ पातळीवरची मजबूत यंत्रणा, त्यांचे वॉर रूम्स आणि कार्यकर्त्यांचं जाळं, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, जिथे एक वाक्यता नाही, एकच उमेदवार नाही आणि कार्यकर्त्यांची पकड कमकुवत आहे. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. एक मजबूत संघटना लोकांच्या नाराजीवरही मात करू शकते. पराभवाचं सर्वात मोठं आणि निर्णायक कारण होतं मतांची विभागणी. म्हणजे काय तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेली मतं 2 किंवा अधिक उमेदवारांमध्ये विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा तिसऱ्याच उमेदवाराला झाला. तो कमी मतं मिळूनही जिंकला. ठाण्यात नेमकं हेच घडलं. विरोधी पक्षांची एकजूट झाली नाही आणि सत्ताधाऱ्यांचा मार्ग अगदी सोपा झाला. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्यांचं निदान केलं, पण पुढे काय? या विश्लेषणाच्या आधारे भविष्यात म्हणजे 2029 मध्ये विजयाचा मार्ग कसा असू शकतो याचा एक आराखडा पाहूया. ही आहे चतुर्मुख रणनीती, ज्याचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीचा, म्हणजेच महाविकास आघाडीने एकजूट होऊन एकच ताकदीचा उमेदवार देणे. दुसरा, संघटनात्मक, म्हणजेच बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारणे. तिसरा, कथानक, म्हणजेच प्रचारात स्थानिक समस्या आणि उत्तरदायित्वावर भर देणे. आणि चौथा, संसाधने, म्हणजेच जमिनीवर आणि डिजिटल माध्यमातून प्रभावी प्रचार मोहीम राबवणे. ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 90 दिवसांची योजना आहे. पहिल्या 30 दिवसांत तयारी, ज्यात आघाडी निश्चित करणं आणि जाहीरनामा तयार करणं. पुढच्या 30 दिवसांत लोकांशी थेट संपर्क साधणं आणि शेवटच्या 30 दिवसात प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदानासाठी प्रवृत्त करण्याची मोहीम तीव्र करणं. ही प्रक्रिया राबवताना मतदारांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या देशाचे कायदेही हेच सांगतात आणि विश्वासाचं नातंही याच पायावर उभं राहतं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या राजकारणात इतिहास आणि परंपरांपेक्षा एक चांगली, डेटावर आधारित रणनीती अधिक प्रभावी ठरू शकते का? ठाण्याचं भविष्य कदाचित ह्याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं असू शकतं. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचं उद्देश